चंद्रकांत साळवी तुम्हीच ना? हो, चंद्रकांत साळवी मीच. काय काम आहे साहेब? हे काय साहेब? ते काय आहे ना, गुन्हेगार पळून जाऊ नये म्हणून थोडी खबरदारी घ्यावी लागते आम्हाला. गुन्हेगार? आणि मी? नाही नाही साहेब. तुम्ही नाहीत ना गुन्हेगार, मग कशाला काळजी करताय? उलट तुम्ही जर काही लपवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अटक आणि जेल पण होऊ शकते. फार घाम येतोय का? सर, कधी कधी ना मला पोलिसांच्या पॉवरचं कौतुक वाटतं. घाम वगैरे येतोय हे तर पहिल्यांदाच बघितलं. काय? नाही मॅडम, हे नक्कीच आपल्याला मदत करतील. कारण जर पोलिसांची मदत केली नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे यांना चांगलंच ठाऊक आहे. तर मिस्टर साळवी, तर मॅडमचं म्हणणं आहे की तुमचा एक ट्रक आहे आणि त्या ट्रकने ऍक्सिडेंट झालाय. तर तो ट्रक कुठं आहे आणि त्याचा ड्रायव्हर कुठं आहे? तुम्ही म्हणताय की मला काहीच माहित नाही. मला हे पटत नाहीये. खरंच माहित नाही साहेब. खोटं बोलू नका. ट्रक तुमचा होता ना? सर, मला काहीच माहित नाही सर. काय रे, सांगतो की नाही? हो हो साहेब, माझाच होता. मग कुठं आहे तो ट्रक आणि तो ड्रायव्हर कुठं आहे? हे बघा साहेब, तो कुठे आहे तो मला माहित नाहीये. त्याने मला थोडे पैसे दिले होते आणि माझा ट्रक घेऊन गेला तो. मी त्याचा नाव पत्ता सांगू शकतो, पण आत्ता तो कुठे आहे मला काहीच माहित नाही साहेब. काय नाव आहे त्याचं? हा ड्रायव्हर सापडला पाहिजे, म्हणजे या सगळ्या मागचा खरा चेहरा समोर येईल. आशू, हे काय सगळं? काय झालं? काय म्हणजे हे आपलं ऑफिस आहे का? आशू, अरे कोणी इथे हाय हॅलो करत नाही, असे सगळे शांत बसलेत. असं आपलं ऑफिस कधी बघितलं नाहीये मी. इतकं शांत काय झालं? काय मॅडम, मी कारणीभूत आहे शिवा. म्हणजे? शिवा, आपल्या हातून ती डील गेली, मी तोडली. राधा, सगळ्यांनी खूप कष्ट केले होते त्यासाठी आणि त्यामुळे सगळे नाराज असणं साहजिक आहे ना. आशू, एवढी मोठी डील होती. तुला कळतंय का? तुझ्या एका डिसिजनमुळे अशा गोष्टी झाल्यात. शिवा, अगं, ही डील होत राहतील. हं? आणि नवीन काहीतरी येईल, त्याच्या लॉन्चला तू उपस्थित असशील. आशू, हे सगळं होईल, पण आत्ताचं काय? आता मी बिल्स करणार आहे माझे, पुढे जात राहायचं. आशू, तुला त्रास नाही का होतंय? नाही, हम ओके. आशू, काय? माझ्याशी बोल आधी नीट. तुला खरंच त्रास नाही होतंय? शिवा, त्रास करून काय करू? हे बघ, आय हॅव टू मूव्ह ऑन. तिथेच राहून काय होणार नाही ना. मला सांग, तू ते पोलिसांबरोबर गेली होतीस, त्याचं काय झालं? काय होणार? तो उघडा पडला साळेल. म्हणजे? अरे म्हणजे बात आहे. आपलं काम तर सोपं झालं आता. पोलीस पण त्या ड्रायव्हरला शोधतायत. शिवा, लवकरात लवकर रॉकीला न्याय मिळेल बघ. सगळं सॉल्व्ह होईल. आता तूर्त तू घरी जा. पोलिसांना काही कळलं तर ते आपल्याला कळवतील. हो, मी जाते, पण आधी मला वस्तीत जायचं. पण आशू, हे मला काही पटत नाही. तू एकदा विचार कर. अरे हा नाही, तुला कळतंय का? शिवा, मी करतो विचार. हा, डोंट वरी. प्लीज विचार कर. आणि हे येस, करतो विचार. काळजी घे. मी आले. अरे अर्चना, अगं तू कधी आलीस? आवाज तर द्यायचा मला.
तू एवढं मन लावून काम करत होतास म्हणलं डिस्टर्ब नको करायला तू. हा यार, आता काय म्हणजे कारच्या डिलिंग्स पण चालू आहेत एकीकडे, दुसरीकडे गॅरेज पण सांभाळायचं आहे, त्यामुळे थोडा बिझी. गुड. आणि दोन्ही कामं करायची आहेत. दोन्हीपैकी एक कुठलं तरी चूज केलं वगैरे नाही हं? अगं अजिबात नाही. अगं या गॅरेजची नोकरी माझ्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं अर्चना. त्यामुळे मी ही जागा सोडणार नाही. शिवाने आणि गँगने खूप आधार दिला मला. आणि त्याबरोबरच अजून एक व्यक्तीने सुद्धा खूप मदत केली. कोण? तू. अजून कोण? तू पण माझ्या आयुष्यात अशा वाईट वेळेस आली जेव्हा मला आधाराची खूप गरज होती. तुझ्यासारखी मैत्रीण मिळायला सुद्धा नशीब लागतं. काय मलाही एक चांगला मित्र मिळालाच आणि तुझ्यामुळे अख्खी गँग मिळाली. नाही, मित्र तर आपण कायम राहूच. आणि कसं आहे ना, वाईट वेळेत झालेली मैत्री ही कायम टिकून राहते. ठीक आहे, आता मैत्रीचा विषय काढलाच आहेस तर माझा कट. कट? हा, मी तुला काम दिलंय त्याचा कट म्हणजे. अच्छा, असं आहे. हा. ठीक आहे. कॉफी पिऊया? चहा. चहा. चल. सुहास, सुहास काय चाललंय? कुठे काय? काही नाही. इकडे माझ्याकडे बघ. मी तुझ्याशी बोलतेय. काय चाललंय सुहास? ऐकतोय मी. काही हवं असेल तर सांग, मी देते काढून. तू ना जरा गप्प बस. हा, ए, ओरडायला काय झालं? नाही, आजकाल ना जरा विचित्र वागायला लागलायस तू. मध्येच ओरडतोस, मध्येच नीट बोलतोयस. काय चाललंय तुझं? हे बघ, हे ना तुझ्या मनाचे खेळ. हा, मनाचे खेळ नाहीयेत, खूप बदललायस तू. काही हवं असेल तर सांग. पैसे हवेत का? हो हवेत. दे. देते ना मी पैसे, पण कशासाठी हवेत ते सांग ना. हेच मला आवडत नाही. आधी विचारायचे पैसे हवेत का, आणि हो म्हटलं किंवा 1000 प्रश्न विचारायचे. अरे असतील माझी कामं, काही आहेत कारण. तुला तुला काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण काही लपवत नाहीयेस ना? मी कशाला काही लपवू? मी जे करतो ना ते तुला सांगून करतो. आणि एक मिनिट, मी आतापर्यंत जे काही केलं ना त्यात तू सुद्धा भागीदार होतीस. आधीच सोड. काही घोळ घालून ठेवला नाहीयेस ना, तेवढं सांग. कीर्ती, मला ना आजकाल तुझं वागणं जरा विचित्र वाटायला लागलं. मी आधी तू पैसे विचारायचीस की हवेत का, मी हो म्हटलं की लगेच देऊन टाकायचीस. आता सुद्धा विचारतेस आणि हो म्हटलं ना की ते द्यायच्या आधी 1000 प्रश्न विचारत बसतेस. कारण तू आधी ना असा वागत नव्हतास. आता खूप विचित्र वागायला लागलायस. मी देते ना पैसे, मला फक्त सांग कशासाठी हवेत, आणि काही केलं असशील तर तेही सांग मला. सांगते ना, मी कशाला दगडावरती डोकं आपटतोय. मला माहितीये माझंच डोकं फुटणार आहे. सोड. सुहास, एक मिनिट. सुहास, काहीतरी लपवतोय. काय काही मॅटर झालाय का? नाही अगं, मॅटर असं नाही, पण काय प्रॉब्लेम झालाय का काही? अगं प्रॉब्लेम आपल्या घरातच जन्माला आलाय. दिव्याबद्दल बोलताय का? हो, दिव्या इथे आम्हाला भेटायला आली होती. काही बोलली का? नाही, वेगळं काही नाही बोलली ती, पण आमची माफी मागितली तिने. दिव्याने माफी मागितली का? अगं नाक घास म्हणून म्हणलं असतं का नाही, तरी नाक घासलं असतं तिनं. काय झालं काय एवढं? देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन. प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन. इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही असं समजा सांगत होती, म्हणून मी तिला जाऊच दिलं नाही. आता तू कशी विचारात पडली आहे, तसे मी बी विचारात पडले होते. माझा तर डोळ्यांवर पण विश्वास बसना आणि कानांवर पण. नाही, मला माहिती आहे ती प्रत्येक वेळी नाटक करते, खोटं बोलते आपल्याशी. पण खरं सांगू का शिवानी, यावेळी ती खोटं बोलत होती किंवा नाटक करत होती असं मला वाटलं नाही ग. हे बघ वंदे, अगं आपण दिव्याला चांगलंच ओळखतो का नाही? तिनं गरोदर असल्याचं नाटक केलं
त्याच्यामुळे किती माणसं दुखावली गेली हे चांगलंच माहित आहे का नाही? हो बरोबर बोलते आजी. हे बघ, तिच्यावर विश्वास ठेवणं तर कठीण आहे. तुम्ही म्हणताय ती समजुतीने वागते किंवा प्रयत्न करते, पण जर तिला संधी द्यायची असेल तर तिच्याकडे बघितलं पाहिजे ना आपण. नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की दिव्याला सरळ माफ करून टाका, पण ती जर खरंच सुधारायचा प्रयत्न करत असेल, स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवायचा प्रयत्न करत असेल, तर आपण तिला एक संधी द्यावी असं मला वाटतं. वंदे, पागळून जाऊ नका सा लगेच. थांबा थांबा थांबा. हे बघा, मी तिच्याशी बोलून बघते, मला लगेच कळेल काय खरं काय खोटं. नाही नाही, तू नको बोलूस तिच्याशी शिवानी, उगाच कशाला. काय प्रॉब्लेम होणार आहे, मी बोलते ना समोरासमोर. अगं अगं तू गेलीस आणि त्याच्यात ती काहीतरी तुला बोलली तर अजून राडा होणार काहीतरी. ए बाई, आता ना याच्यामुळे हे असल्या काहीतरी भानगडी नगत व्हायला. हा, जरा थांबता का तुम्ही? आता आईच म्हणते की नाही ती सुधारण्याचा प्रयत्न करते, मग करत असेल तर ती मला काही बोलणार नाही. पटलं? होय. मग तिला भेटून येते. चल, हा, आले. ये. संपदा, संपदा, अगं संपदा, संपदा कुठे गेली असेल ही? ये, कसं वाटतं आता? बरे. बाळा, आज तू खूप छान आणि फ्रेश दिसतेस. बरं वाटते तुला असं बघून. आता असंच राहत जा. हा, उर्मिला, संपदा बाळा, बरं वाटतंय ना? हो काकू, बरं वाटतंय आता. ताई, अगं मी आले तेव्हा आधीच उठून फ्रेश झाली होती. बरं आहे. आज नाश्ता करायला कशी खाली आली होतीस, तसंच आता जेवायला सुद्धा खाली ये. सगळ्यांबरोबर बसून जेवशील, सगळ्यांशी बोलशील तर बरं वाटेल तुला. उर्मिला, संपदाला असं बोलताना बघून किती छान वाटतंय ग. रोज देवाकडे प्रार्थना करत होते, आपली संपदा बरी होऊ दे, पुन्हा घरात बागडू दे. तिची बडबड नव्हती तर घर एकदम शांत शांत वाटत होतं. खरंय का ताई, गेले काही दिवस ना खूप अवघड गेलेत. म्हणजे बघ ना, संपदाचा तो खोडकरपणा, आशू सोबत तिचं डंबो डंबो करून भांडण, आणि मुख्य म्हणजे तिचे ते ब्लॉग बनवणं, व्हिडिओ बनवणं, हो ना. सगळंच बंद होतं ग. पण आता शिवा आणि संपदा एकत्र आल्यात आणि संपदाचा स्माईल परत आलाय. त्या दोघी एकत्र आल्या ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरंय ताई, आणि बघ ना, मला पण काय दुर्बुद्धी झाली होती आणि मी हे सगळं. अगं उर्मिला, झालं ते झालं, पुन्हा नको ते सगळं. आता पुढे बघ, सगळं छान होईल. चल. दिव्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. नाही शिवा, एक मिनिट, ये बस. अगं आई, बस, थांब ना जरा. नाही नाही, आधी माझं ऐकून घे. खरं तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं बोलणार आहे, त्यावर तुझा विश्वास बसणार आहे की नाही, पण किमान माझ्या समाधानासाठी मला तुझी माफी मागायची आहे. बहीण म्हणून खूप काही केलंयस माझ्यासाठी, मलाच त्याची किंमत कधी कळली नाही. हा, आणि थांब, हा प्रसाद घे. आज या घरात मी पहिल्यांदा माझ्या इच्छेने आणि आनंदाने जेवण बनवलं. त्याआधी हा प्रसाद केला, एक नवीन सुरुवात म्हणून. खाऊन बघ कसा झालाय. चांगला झालाय अगं. अगं तू खाली काय बसते, उठ. माझं ऐकून घे शिवा आधी. आज मी निघून जाणार होते इथून कायमची. मला इतकी लाज वाटतेय ना स्वतःची.
मी खूप वाईट वागले सगळ्यांशी. तू, चंदनबाई आजी, आई, आशू, देसाई कुटुंब, सगळ्यांनी मला इतकं प्रेम देण्याचा प्रयत्न केला, पण मी नेहमी सगळ्यांचा गैरफायदा घेतला. शिवा, मला माहितीये मी खूप स्वार्थी होते. लहानपणापासून मी कधीच तुझा विचार केला नाही. नेहमी स्वतःचा विचार केला, स्वतःच्या फायद्यासाठी तुझा वापर करून घेतला. मोठं झाल्यावरही माझं सगळं नीट सुरू असताना पण मी तुझा हेवा केला. तुझी पत्रिका मी आशूसोबत जुळवायला दिली आणि ती जुळली. स्वतःच्या हव्यासासाठी मी सगळ्यांची खोटं बोलले, सगळ्यांना फसवलं. घराची इज्जत तू वाचवली आणि तरी मी तुला दोषी ठरवलं. तुझा संसार मोडायचा प्रयत्न केला, स्वतःच्या प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलं. त्यापेक्षा जास्त मोठं पाप काय असेल मला नाही माहिती. आणि शिवाय ह्या सगळ्या त्या चुका आहेत ज्या सगळ्यांना दिसल्या. अशा कित्येक चुका आहेत ज्या फक्त तुला आणि मला माहिती आहेत. आणि ज्या चुका तुला माहिती नाही आहेत त्या मी तुला सांगूही शकत नाही. मला इतकी लाज वाटते स्वतःची. आज पप्पा असताना शिवाय त्यांनी मला कधीच माफ केलं नसतं. तूही करशील की नाही माहिती नाही, पण ही माझ्या प्रायश्चित्ताची सुरुवात आहे. समज, रॉकीला तुझ्यात देव दिसला होता. का दिसला ते मला आता कळतं. म्हणून मी आज तुझ्या पाया पडणार आहे. एक मिनिट. तू शांत हो, तू वर बस इकडे. ये. दिव्या, अगं मी तुला काय माफ करणार. आता खरं तर तूच स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. तुला पश्चाताप होतोय हीच मोठी गोष्ट आहे. हे बघ, तुझ्याकडे ना आता तुझी संधी आहे. पश्चाताप होत असेल तर तो दिसेल आम्हाला, पण मी अशी लगेच माफी वगैरे कशी देणार अगं. मी एवढं सांगते की माझ्या मनात तुझ्याविषयी काही राग नाही आता. तू घरी नाही येणार? चंदनची माफी मिळाल्यावर. भाऊ आरामात. सीताई कुठे? बापरे, आज पण मला उशीर झाला का? ओरडा पडणार आहे. जाऊ दे. तुला काय वाटतंय? हं? तुला ओरडा बसेल? माहित नाही आता, पण बघूया ना. थोडा ओरडा खाऊन घेईन मी. उलट त्या जेवल्या नसतील ना, त्यांनाच जाऊन ओरडते. हा, आले. इकडे इकडे. मला सांग, तू आज पोलिसांसोबत गेली होतीस ना ग? हा, मी त्यांना सोबतच घेऊन गेले होते पोलिसांना. वा, हे चांगलं केलंस. अहो, तो नाही का मागच्या वेळेस तो साळवी सगळं उत्तर द्यायला घाबरत होता, काही बोलला नाही. आज पोलिसांसमोर असं चटाचट उत्तरं दिली हो. अहो, ट्रक त्याचा होता हे पण त्याने मान्य केलं आणि ड्रायव्हरचं नाव पण सांगितलं त्याने. हे खूप चांगलं झालं. असं आता ना सगळं नीट लवकरात लवकर कळलं पाहिजे. तो ड्रायव्हर लवकरात लवकर सापडला ना, सोडणारच नाही त्याला मी. शिवा, मला कौतुक वाटतं तुझं. सगळे तुझ्या विरोधात होते, कुणीही तुझ्यावर विश्वास दाखवत नव्हतं, पण तू हार नाही मानलीस, दटून राहिलीस. भाऊ, तुमचा आशीर्वाद होता की नाही सोबत, मग तेवढं पुरेसं आहे ना. सगळं ठीक होईल शिवा, फक्त तो नराधम एकदा सापडू दे.